आज मराठवाडा शिक्षक संघाचा आझाद मैदानावरील आंदोलनाचा हा 15वा दिवस आहे आणि या दिवसामध्ये आज खास करून मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव सर हे आंदोलनस्थळी सकाळपासून भर पावसामध्ये उपस्थित आहेत आणि आपण त्यांच्याशी हितगुज करूया की सर आपण आपलं मराठवाडा शिक्षक संघाची काय भूमिका आहे आंदोलनाच्या संदर्भात विशद करावी। नमस्कार। 2 जुलै 2026 रोजी मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे यासाठी मराठवाडा शिक्षक संघाने आंदोलन यशस्वी केलं। त्याबद्दल मी सर्व शिलेदारांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि 22 तारखेपासून शिक्षकांना 100% अनुदान मिळालं पाहिजे या मागणीसाठी जे आंदोलन चालू आहे या आंदोलनाला मराठवाडा शिक्षक संघाच्या सर्व शिलेदारांनी उद्या उपस्थित राहावं असं कळकळीचं आवाहन करतो आणि जेणेकरून या आपल्या अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळेल आणि हक्काची भाकर मिळेल यासाठी आपण यावं असे आवाहन या ठिकाणी नम्र आवाहन करतो। धन्यवाद। सध्या सर आंदोलनाची काय परिस्थिती आहे? सकाळपासून आपण रेड अलर्ट असताना ग्राउंडवर आहात, तर मराठवाड्याच्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या अंशतः अनुदानित शिक्षकांना काय आव्हान करू इच्छिता? पाऊस तर आहे, रेड अलर्ट आहे, पण याच्याही पेक्षा पावसात भिजण्यापेक्षा पावसाला घेऊन आपण घरी बसणं चुकीचं आहे, कारण आपलं आयुष्य पूर्ण भिजणार आहे। त्यामुळे आयुष्य जर भिजवायचं नसेल, चढवायचं नसेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये पाण्याची पावसाची कशाची तमा न करता आपण सर्वांनी आझाद मैदान घर बच्चे भरावं, जेणेकरून मागच्या वेळेस जसा निर्णय आपल्याला मिळाला, न्याय मिळाला, तुम्ही नक्कीच उद्या आपण जर आझाद मैदान भरलं तर 100% आपल्याला अनुदान मिळणार आहे। यासाठी आपण कुठलीही तमा न बाळगता आझाद मैदान गाठावा असं परत एकदा मी नम्र आवाहन या ठिकाणी करतो। धन्यवाद सर। तर हे होते सूर्यकांत विश्वासराव सर। हे पहा, ही परिस्थिती आहे आता आझाद मैदानाची आणि मराठवाडा शिक्षक संघ ही मराठवाड्यातली अत्यंत शक्तिशाली संघटना आहे आणि या संघटनेच्या मार्फत आपल्या आंदोलनाला संपूर्णतः पाठिंबा मिळालेला आहे, म्हणून पुन्हा आंदोलनाला निश्चितच धार प्राप्त झालेली आहे।